आपण बघत असाल की आमची शिवसंवाद यात्रा सगळीकडे सुरू आहे। मराठवाड्याचा काही भाग झाला आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, हे झालं। आता पुढचा टप्पा लगेचच पुढच्या आठवड्यात घेणार आहोत। पण मुंबईत आमचे मेळावे सगळीकडे झाले। आपण बघत असाल चौकसभा असेल, कार्यकर्ता मेळावे असेल, हे सर्वीकडे खूप मोठ्या संख्येने गर्दी होत आहे। पण हे होत असताना कार्यकर्त्यांची आम्ही जे काही पदाधिकारी आहेत शिवसेनेचे यांच्याशी भेटत आहोत, शाखेशाखेत जात आहोत। कारण शाखेतलं वातावरण पण आपण बघत असाल, जिथे जिथे गद्दारी झाली आहे खालती कोणी हल्लेलं नाही, उलट जास्ती एक उत्साह आलेला आहे। काही काही ठिकाणी ज्यांना हे गद्दार दाबत होते अनेक वर्ष, त्यांच्यातला पण उत्साह आपण बघताय की त्यांना पण बोलायची आणि काम करण्याची मोकळीक मिळालेली आहे। सगळे एकजूट होऊन काम करत आहेत। मला वाटतं मुळात म्हणजे दोन लोकांचं बेकायदेशीर सरकार, ह्याला हे निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? एवढ्या लाखो लोकांचे भवितव्य ज्याच्यावर निर्भर असतील ते बदलण्याचे काही अधिकार आहेत का? हा एक पहिला प्रश्न झाला। दुसरं म्हणजे आपण बघत असाल मजेशी गोष्ट ही आहे की ज्या माणसांनी नगरविकास मंत्री म्हणून हा निर्णय घेतला, मुख्यमंत्री म्हणून किंवा बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून हे बदललं। आता ह्या सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हा पण एक लोकांना प्रश्न पडलेला आहे, खरी पावर कोणाकडे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचा अर्थ एकच लागतो। परवाकडे आपण बघितलं असेल रिझर्वेशन पडले आहेत वॉर्डचे। आता आपण बघाल तर हे जे 40 गद्दार आहेत त्यांना सगळीकडेच म्हणजे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर किंवा इथे महापालिकेत पण प्रत्येकाला निवडणुकीत सामोरी जायला भीती वाटते। भीती नसती तर ते स्वतःचा राजीनामा दिला असता त्यांनी आणि निवडणुकीला सामोरे गेले असते। त्यांना भीती ह्याच गोष्टीची आहे की जनतेला कळलेलं आहे की या लोकांनी एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खूपसलेला आहे आणि जनतेला आवडलं नाही आहे। बघा, धमकी आणि गुंडगिरीचा जमाना गेलेला आहे। त्यांचं तिकडे काही चालू असेल तर मला माहिती नाही, पण महत्त्वाची गोष्ट हेच आहे की मी पण हेच बोलतोय की निवडणुका घ्या, हिम्मत असेल तर निवडणुका घ्या। हे ना, ह्यांच्यात हिम्मत नाही आहे, ह्यांच्यात कुठे लाज उरली नाही आहे आणि हे घाबरून तिथे गेलेले आहेत। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, हिम्मत असती आणि ह्यांचा मतदारसंघ ह्यांच्या मागे उभा असता, जनता ह्यांच्या मागे उभी असती तर हे सगळे निवडणुकीला सामोरे। आमचा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे। सुनावणीवर मी काही बोलू नाही शकत, पण हा विषय न्यायप्रविष्ट आहे। पण जे काही आपण बघाल घटनेचं आपलं जे काही रचना आहे त्याच्यात कुठेही असे गटतट असे सरकार बनवायला लागले तर आपण देशभरात राजकीय अस्थिरता खूप मोठ्या संख्येने निर्माण करू। हा प्रत्येक राजकीय पक्षाला धोका होईल। आणि ही राजकीय वृत्ती कधीही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती। महाराष्ट्रात अनेकदा आपण बघितलेलं आहे की काही काही लोकांनी पक्ष बदललेले आहेत। माझं अजूनही हे म्हणणं आहे की तिथे जात असाल, दडपणं असतील, तुमचे काही आमिष दाखवली असतील, आनंदात राहा तिथे, आमचं काही म्हणणं नाही आहे। हा दुःख नक्की आहे की आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय, पण तरी तुम्हाला तिथे राहायचंच असेल तर निवडणुकीला सामोरे या। जनता जे काही ठरवेल ते मान्य असेल। आता जसं मी सांगितलं ना की मंत्रिमंडळ खरं तर हे बेकायदेशीर आहे। दुसरं म्हणजे खरा मुख्यमंत्री कोण हा पण एक मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। तिसरं म्हणजे सगळं लक्ष ह्या दोन लोकांच्या जम्बो कॅबिनेटचं पूर्णपणे राजकारणावर आहे, कुठेही महाराष्ट्राच्या प्रश्नांवर नाही आहे। आणि अशा वातावरणात जे काही सगळं हे प्रकार न्यायप्रविष्ट असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो का हा पण एक मोठा विषय आहे। आपण बघितलं असेल जो माणूस एक वेगळा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत आहे, आज राजकीय नेत्यांवर असेल, पत्रकारांवर असेल दबाव पडत आहे। उद्याकडे जी जनता आहे त्यांच्यावर असा प्रत्येकावर दबाव येऊ शकेल। एका भगवा पट्टा घातलेल्या माणसाला आज कोठडीत पाठवलेलं आहे, ज्यांनी नेहमीच हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला, ज्यांनी जो काही महत्त्वाचा विषय असेल देशातला त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर हे सगळं राजकीय आहे। शिवसेनेने आपल्याला माहिती असेल गेल्या 2.5 वर्षात आरेमध्ये 808 एकरचं जंगल घोषित केलेलं आहे। आरेचा जो प्रश्न होता तिथे आम्ही कांजूरमार्गला नेण्याचा प्रयत्न करत होतो। लाईन 6, लाईन 3, 4 आणि 14 ह्या 4 लाईन जर एकत्र आल्या कांजूरमार्गमध्ये तर साधारणपणे 8.5 ते 9,000 कोटी एकंदर आपण वाचू शकू, कारण 4 कार डेपोज ह्या एकत्र येतात, प्लस तुमचं मेट्रो भवन तिथे येतं। कारशेडला रोज काही पार्किंग होत नाही, हे 2-3 महिन्यातून रिपेअरिंग काही लागतं। आपण स्टॅबिलायझिंग लाईनच्या मेट्रो लाईन 3वर 9 ते 33 किलोमीटरच्या लाईनमध्ये जो फॉल्ट आहे तो दुरुस्त करून आपण तिथे थोडं स्टॅबिलायझिंग लाईन्स करणार होतो। कुठे ना कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यावेळी राजकारणमध्ये आलं आणि तिथे स्टे आला। ते जरी असलं तरी आपण बघत असाल की आत्तापर्यंत उद्या जी याचिका आहे काही आरेच्या वनप्रेम्यांनी केलेली आहे, मी थोडा त्याच्यात हेच बघतोय की ते अराजकीय जर राहिलं तर आपण बघत असाल की हे जे काही विषय असतात त्याच्यात राजकीय दृष्टिकोन आला नाही पाहिजे। राजकीय जर आपण बघितलं तर आम्ही पूर्णपणे जे काही आरेसाठी करायचं होतं, ह्या महाराष्ट्रात जंगलांसाठी करायचं होतं, ते आधी देखील केलेलं आहे, परत एकदा सरकार बनल्यानंतर करणारच। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही याचिकाची सुनावणी उद्या बाकी आहे, तरी देखील आरेमध्ये मध्यंतरीच्या काळात अक्षरशः लॉकडाऊन लावल्यासारखं तिथे सगळ्यांना एंट्री बंद केलेली आणि काही झाडांची कत्तल झालेली असेल, JCB आणले होते, तर एवढी भीती म्हणजे हे जे काही वातावरण निर्माण केलं जाते ते ह्याच स्पॉटसाठी का आहे? ह्याच्यात काही वेगळा कमर्शियल इंटरेस्ट आहे का ह्या शासनाचा? हा मूळ विषय। आणि जर आपल्याला आठवत असेल तर महाविकास आघाडी सरकारचा पहिला निर्णय हा रायगड किल्ल्याला 600 कोटीचं देणं होतं, ते आपण दिलेलं आहे।
ह्या बेकायदेशीर सरकारचा पहिला निर्णय हे आरेमधल्या जंगलाची कत्तल करणं, म्हणजे हे मुंबई विरोधी सरकार आहे हे स्पष्ट होतं. हेच मी सांगतोय की आपण सरकार म्हणून जेव्हा महाविकास आघाडीचं झालं, कर्जमुक्ती आपण केली, प्रोत्साहन भत्ता म्हणून 50,000 रुपये आपण देणार होतो, त्याला तर स्थगिती या लोकांनी आणलेली आहे. तसंच काही मी आपल्याकडून ऐकलं की आदिवासी खात्यातले काही महत्त्वाचे विषय होते त्याला स्थगिती आलेली आहे. अनेक मंदिरांसाठी जो आम्ही फंड दिला होता महाराष्ट्रभरात पर्यटनासाठी किंवा त्याच्या विकासासाठी, आजूबाजूच्या जे काही पर्यटन विकास असतं त्याच्यासाठी असेल, तलावांसाठी असेल, त्याला स्थगिती आलेली आहे. ह्याच्यात नुकसान हे महाराष्ट्राचं होत आहे आणि दुर्दैव हेच आहे की हे सगळं स्थगितीत येऊन कुठेही रिव्ह्यू होत नाही आहे. जे 2 लोकांचं मंत्रिमंडळ आहे ते राजकारणात व्यस्त आहे. स्थगिती सरकार म्हणायचं का? लवकरच स्थगिती सरकार म्हणायचं का? अशी नावं मी देत नाही, हे बेकायदेशीर सरकार आहे, सरकारच नाही.